नमस्कार. इन्फिनिटी अकॅडमी प्रस्तुत घे भरारी या कार्यक्रमात मी प्रसाद बेडेकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमातनं आपण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटत असतो आणि त्यांचा आजपर्यंतचा सगळा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्यासोबत असणार आहे एक खास इंजिनियर. हा शब्द मी नेहमी जरी वापरत असलो तरी आजचे अधिकारी मात्र खऱ्या अर्थानं खास आहेत. कारण ज्या क्षेत्रामध्ये फार अभावानं स्त्रिया येतात अशा क्षेत्रात त्यांनी फार वर्षांपूर्वी आपलं करिअर करायचं निश्चित केलं आणि अत्यंत यशस्वीपणे आपली वाटचाल करत आज त्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण इथे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. आज आपण आपल्या या खास कार्यक्रमात गप्पा मारणार आहोत वैशाली आवटे मॅडमशी. मॅडम नमस्कार आणि आमच्या या खास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा आज तुम्ही वेळ दिला आणि आमच्या याशी गप्पा मारायला इथे आला त्याबद्दल मनापासून आभार. मला पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. दगडविटांच्या या राज्यात तुम्ही सिव्हिल इंजिनियर व्हायचं का ठरवलं आणि ते दिवस आठवत आहेत का तुम्हाला, तुमच्या कॉलेजचे, शाळेचे? काय वाटतं तुम्हाला आज? ऍक्च्युली माझं 10वी पर्यंत शिक्षण ग्रामीण भागात पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील उमरज या गावी माझं शिक्षण झालं. त्यावेळी 10वीला मी 85% मार्क्स म्हणून शाळेत पहिली आले. म्हणजे त्यावेळी 85% हे खरं तर आजकाल जरी जास्ती वाटत नसेल तर त्यावेळी त्याची आम्हाला म्हणजे चांगले मार्क्स अशी गणना व्हायची 85%. म्हणजे त्यानंतर माझ्या आई वडील दोघेही प्राथमिक शिक्षक, त्यामुळे त्यांची प्रामाणिक इच्छा अशी होती की त्यानंतर लकीली 10वी नंतरच डीएड होतं आणि 2 वर्षात तुम्ही लगेच चांगल्या नोकरी होत्या. त्यामुळे अर्थातच माझ्या आई वडिलांची अशी इच्छा होती की तू शिक्षक व्हावंस, 2 वर्षात तू नोकरी लागशील आणि मुलगी म्हणून हे अतिशय चांगला जॉब असं त्यांची सेफ जॉब अशी त्यांची धारणा होती आणि ती बरोबर होती. पण तरी देखील म्हणजे टीचर या जॉब बद्दल माझ्या मनात अतिशय रिस्पेक्ट जरी असला तरी काहीतरी वेगळं करावं अशी एक इच्छा म्हणून होती. परंतु 10वी पर्यंत नक्की वेगळं म्हणजे काय असं क्लॅरिटी नव्हती. त्यामुळे मी माझ्या आई वडिलांना सजेस्ट केलं की मला 11वी 12वी सायन्स करण्याची इच्छा आहे आणि त्यांनी देखील ती माझी इच्छा ऐकली. आणि आमच्या गावापासून गावात 10वी पर्यंतचं शिक्षण होतं, 11वी 12वीची सोय नव्हती. त्यामुळे माझ्या गावापासून नारायणगाव किंवा ओतूर या दोन्ही ठिकाणी जर जायचं असेल तर सोयीस्कर बस नव्हत्या सायन्सच्या मुलांना परत येण्यासाठी प्रॅक्टिकल सेंटर. त्यामुळे हा विचार करून माझ्या आई वडिलांनी मला पुण्याला 11वी 12वीसाठी पाठवलं. 12वी होईपर्यंत मग मला तर क्लॅरिटी आली की नाही, इंजिनिअरिंग फील्डला मुली कमी आहेत आणि काहीतरी वेगळं करायचं तर आपण या सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये करूयात आणि म्हणून मी सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली. पण सिव्हिल इंजिनिअरिंगला ज्या वेळेला तुम्ही ऍडमिशन घेतली तो काळ साधारण 99-2000 सालचा वगैरे असेल. त्या काळामध्ये मुळातच सिव्हिल इंजिनिअरिंग करणाऱ्या मुली कमी होत्या. तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं का ठरवलं आणि त्यावेळेसचा एखादा काही किस्सा आठवतोय का तुम्हाला? त्यावेळी असं झालं होतं की 94 सालची गोष्ट, जेव्हा सीओईपीला सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस सुरू होती आणि आमचं ऍडमिशन राऊंड चालू असताना माझी ऍडमिशनची वेळ आली आणि वडिलांनी मला असं सांगितलं की बघ तू पहिलीच मुलगी आहेस की तुझं ह्या कॉलेजला इंजिनिअरिंगला ऍडमिशन होत आहे, अजून एकही मुलीची ऍडमिशन झालेली नाहीये. पण तरी देखील मी माझ्या निर्णयावर ठाम होते आणि मी ठरवलं नाही ठीक आहे, मी एकटी जरी वर्गात असेल 60 मुलांमध्ये तरी माझी तयारी आहे. आणि वडिलांनी पण माझ्या त्यावेळी मला सपोर्ट केला नाही, ठीक आहे तुझी इच्छा आहे तर तू कर. आणि मी अशा पद्धतीने सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली आणि खरोखरीच जेव्हा मी कॉलेजला ऍडमिशन घेतली तेव्हा 60 मुलांमध्ये आम्ही 2 मुली होतो. माझी अजून एक मैत्रीण धनश्री रास्ते आणि मी, असं आम्ही दोघी जणी वर्गात 60 मुलांच्या वर्गामध्ये आम्ही दोघी होतो. तुम्हाला असं कधी ऑड नाही वाटायचं किंवा इतर मुलं किंवा या सगळ्या ह्याच्यात तुम्ही पटकन हे झालात का, म्हणजे मिक्सअप झालात? हो, याचं कारण याचं श्रेय मी खरं तर माझ्या कॉलेजला देईन की माझ्या कॉलेजचा जो स्टाफ होता सगळं म्हणजे स्पेसिफिक वागचौरे सर वगैरे अशी काही नावं स्पेसिफिक घेईल की खूप फादरली होते हे लोक आम्हाला सगळे, म्हणजे आम्ही दोघी त्यांच्या मुलींसारखंच होतो. त्यामुळे सगळ्या स्टाफने आमची इतकं काळजी घेतली आणि आम्हाला आमचं कम्फर्टचा नेहमीच विचार केला. आणि सगळे आमचे क्लासमेट खूप चांगले होते, त्यांनी आम्हाला नेहमी सहकार्य केलं. त्यामुळे आम्हाला अशी कधी अडचण अशी नाही आली. म्हणजे एक असं होमली वातावरण होतं. आणि अजूनही म्हणजे मला खूप चांगलं वाटतं सांगायला की आमच्या कॉलेजमध्ये आता अजूनही सिव्हिल डिपार्टमेंटचं वातावरण खूप छान आहे. 5 वर्षापूर्वी मला त्यांनी गेस्ट ऑफ ऑनर म्हणून कॉलेजमध्ये इन्व्हाइट केलं होतं, तर खूप छान वातावरण आहे तिथे. आणि आजची परिस्थिती जर आपण बघितली तर त्यावेळी माझ्या वर्गात 60 मध्ये आम्ही दोघी होतो,
पण आता सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या ऑडिटोरियम मध्ये त्या दिवशी 2/3 सेक्शन मध्ये मुली होत्या आणि 1/3 सेक्शन मध्ये मुली होती. फार मोठा बदल. त्यामुळे एवढा मोठा बदल पाहून मला खूप छान वाटलं. पण त्याची सुरुवात तुम्ही कुठेतरी केली असं म्हणायला हरकत नाही. इंजिनिअरिंग झाल्यानंतर, सिव्हिल इंजिनिअरिंग स्पेसिफिकली झाल्यानंतर तुम्ही आपल्याला सरकारी नोकरीत जायचं आहे किंवा सेवेत जायचंय किंवा एमपीएससी वगैरे करायचंय असं तेव्हाच ठरवलं होतं की नंतर काही कारणानिमित्तानं तुमच्यामध्ये तो काय म्हणतात त्याला, तो विचार रुजला गेला? खरं तर खूप त्यावेळी खूप फ्रिक्वेंटली, आता जशा खूप फ्रिक्वेंटली महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या एक्झाम्स होतात त्यावेळी तशा खूप फ्रिक्वेंटली व्हायच्या नाही. ओके. खूप वर्षातनं जाहिरात आली होती त्यावेळी. म्हणजे मला जे आठवतं ते मला वाटतं 96 साली खूप वर्षानंतर परीक्षा झाली होती आणि त्यानंतर 99 साली परीक्षा झाली. म्हणजे खूप मोठा गॅप होता त्या पिरियडला आणि त्यामुळे मग मी खूप फोकस्ड ह्या क्षेत्रात आपण जाऊ, एमपीएससीची तयारी करू असं काही ठरवलं नव्हतं. परंतु मी झाल्यानंतर पुण्यातच एका ठिकाणी थोडा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेण्यासाठी एका ठिकाणी जॉब करत होते. रमेश बिल्डर्स म्हणून शास्त्रीनगरला त्यांची एक प्रोजेक्ट चालू होता, हॉर्न्स हेरिटेज म्हणून. तर तिथे खूप चांगली टीम होती आमची सगळ्यांची. तर तिथे जे माझे टीम मेंबर होते तर त्यांनी मला सुचवलं की आता एमपीएससीची जाहिरात आली, आम्ही पण यातले 2-3 जण अटेंड करत आहोत, तर तुझ्यासाठी खूप चांगली संधी आहे, तू आता फ्रेश बी पास आउट आहेस, तर तू ही परीक्षेसाठी तयारी कर. आणि त्यांनी मला म्हणजे लिटरली माझी जॉब सोडायची तयारी नव्हते पण त्यांनी मला लिटरली जॉब सोडण्यासाठी इन्सिस्ट केलं आणि त्यांचं मी ते ऐकलं आणि त्याचा मला खरोखर उपयोग झाला. म्हणजे योग्य सल्ला मिळाला, त्यांनी मला प्रेमाचा सल्ला दिला आणि तो मी ऐकला आणि फेब्रुवारी एंडला मी जॉब सोडला आणि 12 आणि 13 जून 99ला माझी एमपीएससीची परीक्षा होती. तर मात्र हा 3-4 महिने मी त्याचा अभ्यास केला. म्हणजे आधीपासून असं काही प्लॅन नव्हता, मित्रांच्या आणि मैत्रिणींच्या सल्ल्यानं तुम्ही या क्षेत्रामध्ये यायचं ठरवलं. सिव्हिल इंजिनिअरिंग मुळातच कमी करणाऱ्या मुली, त्यात तुम्ही सिव्हिल इंजिनियर झालात, नंतर एमपीएससीची परीक्षा द्यायला तुम्ही तयार झालात असं म्हणूया. पण या सगळ्या काळामध्ये की मला या कमी असणाऱ्या क्षेत्रात नक्की यश मिळेल हा विचार कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होता, कारण करिअर ऑपॉर्च्युनिटी मला पटकन मिळेल जर मी एमपीएससी झाले, असं कधी विचार केला तुम्ही? ऍक्च्युली खरं सांगायचं तर त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर एकच होतं की नाही, आता हे 4 महिने माझ्या हातात आहेत आणि ते मी पूर्ण माझं पणाला लावून जेवढं मला शक्य वेळ आहे तेवढा पूर्ण वेळ अभ्यास करून आता मी हे जे टार्गेट ठरवलंय की ज्या उद्देशाने मी जॉब सोडलाय तर ते टार्गेट मला अचीव्ह करायचंय. तर त्यामुळे मी त्यावेळी परीक्षा आज एक 4 महिने विचार ठेवला आणि मात्र असं झालं की आमची परीक्षा 12 आणि 13 जून 99ला झाली. त्यावेळेस आमची पोस्टिंग जी आहे ती जुलै 2002 ची माझी पोस्टिंग आहे. म्हणजे मध्ये जवळपास 3 वर्षाचा पिरियड आहे. परंतु मग तो पिरियड वाया न घालवता मला तोपर्यंत कॉन्फिडन्स आला होता की आपण हे करू शकू याच्यामध्ये. त्यामुळे मी परत प्रॅक्टिकल फील्डमध्ये न जाता मी टीचिंग फील्ड जॉईन केली की जेणेकरून आपण परत परीक्षा द्यावी लागली किंवा इंटरव्ह्यूसाठी आपल्याला उपयोग होईल या दृष्टीने मी टीचिंग फील्ड पुण्यातल्याच एका पॉलिटेक्निकमध्ये मी लेक्चरशिप जॉईन केली आणि तो 3 वर्षाचा पिरियड म्हणजे मला एज्युकेशन फील्डशी संलग्न असं राहता आलं आणि त्यामुळे मी शिक्षणाच्या टचमध्ये राहिले आणि त्याचा मला इंटरव्ह्यूला खूप उपयोग झाला. आणि वडिलांची एक इच्छा पूर्ण झाली आणि वडिलांची आता आपण येऊया तुमच्या एमपीएससीच्या त्या सगळ्या 4 महिन्यांच्या काळात. एमपीएससी करायचं हे ज्या वेळेला तुमचं ठरलं त्यावेळेसपासून परीक्षेपर्यंतचा जो तुमचा काळ होता या काळाबद्दल जर आता आम्हाला सविस्तर सांगा की तुम्ही त्याची माहिती कशी मिळवली, त्याच्या अभ्यासाची तयारी कशी केली, प्रत्यक्ष अभ्यास कसा केला, या सगळ्याबद्दल आता जरा आम्हाला सविस्तरपणे सांगा, कारण आमची सगळी मुलं ते ऐकायला खूप उत्सुक आहेत. आता म्हणजे आता मला हे इथे आल्यावरती समजलं हे फार चांगलं आहे की आपण जनरल एमपीएससी पेक्षा आपल्या इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ज्या आहेत, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस बद्दल जर आपण विचार केला तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की FE2B हा सिलेबस असतो आमच्या 4 वर्षात आम्ही जे शिकलेलो आहे तर तेच आम्हाला ह्या इंजिनिअरिंग मध्ये आम्हाला हा सिलेबस आहे. त्यामुळे आपल्याला 4 वर्षाचा सिलेबस आणि आपल्याकडे अवेलेबल असलेला पिरियड आणि आपल्याकडे अवेलेबल असलेलं मटेरियल, मग ते आपल्या नोट्स असतील, आपल्याकडचं इतर काही बुक्स असतील, तर ह्याचं आपल्याला असं नियोजन करायचं की आपल्याकडे एवढा पिरियड अवेलेबल आहे, आपल्याला सिलेबस हा आहे आपला आणि आपल्याला एवढा अभ्यास करायचा. तर त्या दृष्टीने तुमचं सिस्टमॅटिक प्लॅनिंग पाहिजे की मला या तारखेपर्यंत दिस इज आवर डेडलाईन आणि या तारखेपर्यंत मला हे विथ रिव्हिजन सगळं संपवायचंय. त्या दृष्टीने तुम्ही नंबर ऑफ आवर्स तुमची सेट करा की दररोज मला एवढं तास अभ्यास करायचा आहे. आणि या ह्याच्यात मला एक महत्वाचं सांगावं असं वाटतं की प्रत्येक मुलीची प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असते, पण आपण एक जे टार्गेट ठरवलेलं आहे तर त्या दृष्टीने आपल्याला असं असायला पाहिजे की मी माझ्या परीने 100% प्रयत्न करेन
म्हणजे मला नंतर असं गिल्टी फील यायला नको की नाही आपले प्रयत्न कमी पडले. त्यामुळे आपण जे ध्येय ठरवले, आपण जे टार्गेट ठरवले त्या दृष्टीने आपण आपले 100% एफर्ट्स टाकायला पाहिजे. मग शेवटी यश अपयश हे आपल्या हातात, त्याचा विचार जास्ती न करता आपल्याला हे करायचं आणि मी माझे 100% त्यात टाकणार आहे या इंटेन्शनने जर अभ्यास केला प्रत्येकाने आणि त्याला थोडीशी काय म्हणता येईल पॉझिटिव्ह अप्रोच आणि स्ट्रॉंग विल पॉवरची जर जोड असेल तर मला असं वाटतं निश्चितपणे तुम्ही जर 100% तुमचे प्रयत्न केले तर निश्चितच तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही साधारण किती वेळ अभ्यास करायचा मॅडम? एक 8 ते 10 तास साधारण अभ्यास केला, कधी कधी थोडं जास्तही वेळ केला. साधारण तुमच्या अभ्यासाचा पॅटर्न कसा असायचा? तुम्ही काय सेटअप तुमचे गोल सेट केले होते? म्हणजे तुम्ही एकदम लॉंग टर्म गोल सेट केला होता की तुम्ही शॉर्ट टर्म गोल सेट करत करत तुमच्या फायनल गोल पर्यंत गेला? मी प्रत्येक विषयावर दिवस ठरवून घेतले होते आणि त्यानुसार एकेका विषयाचा संपत आपल्याला फायनल एक्झाम पूर्वी एवढा रिव्हिजनसाठी वेळ आवश्यक आहे अशा दृष्टीने मी नियोजन केलं होतं. साधारण फायनल एक्झाम पूर्वी किती दिवस रिव्हिजन आपल्याला झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? याच्यात आपल्याला थोडा आपल्या सेल्फ नोट्सचा फार उपयोग होतो कारण पिरियड आपल्याकडे कमी असतो रिव्हिजनसाठी आणि आपण जे एवढं 2 महिने जे वाचलेले असतात ते त्या पिरियडमध्ये आपल्याला रिव्हिजन होणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे तुमचे सेल्फ नोट जर असतील तर तुम्हाला ते रिव्हिजनला त्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे हे पर्सन टू पर्सन व्हॅल्यू होईल की तुम्हाला रिव्हिजनला किती वेळ आहे. तुमचे जर नोट असतील, सेल्फ स्टडी करून तुमचे जर नोट्स असतील तर तुम्हाला कमी वेळात पण तुमची चांगल्या पद्धतीने क्वालिटी रिव्हिजन जी म्हणतो आपण ती करायला त्याला मदत होते आपल्याला. म्हणजे बाहेर असणाऱ्या अनेक नोट्सच्या बरोबरीनं हे सगळं वाचल्यानंतर तुम्हाला त्याच्यातनं काय अंडरस्टँडिंग झालंय याच्या एक स्वतंत्र सेल्फ नोट्स असणं गरजेचं आहे. आणि म्हणजे आपल्या भाषेत आपण ते म्हणलेलं असतं, आपल्या टिप्स असतात काही लक्षात ठेवण्याच्या किंवा त्याचा थोडा आपल्याला अशा फायनल एक्झामच्या रिव्हिजनसाठी चांगला उपयोग होतो. एखादी ट्रिक तुमची आठवते तुम्हाला? तुम्ही काय करायचं? म्हणजे आम्ही आता खरं एमपीएससीच्या वेळी नाही पण आम्ही जेव्हा गावीला होतो आम्ही मैत्रिणी, तर पूर्वीच्या काळी काही बस स्कूल बस वगैरे नव्हत्या, मी ग्रामीण भागात असल्यामुळे तर आम्ही मैत्रिणी जवळजवळ खरं असणाऱ्या 3 मैत्रिणी होतो. तर आम्ही असं करायचो की जेवणाचा डबा खाऊन झाला की चालत शाळेत जाईपर्यंत तिघींनी 3 प्रश्न लक्षात ठेवायचे आणि एकमेकीला शाळेत जायचं तोपर्यंत सांगत जायचे की जेणेकरून ते आमच्या 3 मैत्रिणींचे प्रश्न एकाच वेळी टर्न व्हायचे किंवा एखाद्याचे काही चुकलं की आपल्याला त्यात ऍड करता यायचं. तर असं हे म्हणजे एमपीएससीच्या वेळी पण हा 10वीचा माझ्यापेक्षा माझ्या बरोबरच्या 2 मैत्रिणी होत्या त्या मला नेहमी सांगतात की तुझ्यामुळे आम्ही एवढे मार्क्स मिळवणार होतो तेवढे मिळवले. तेव्हापासून ते तुम्हाला ती ट्रिक कळली होती. एमपीएससीचा ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करत होता त्यावेळेला पहिल्यांदा ज्या वेळेला समजा पहिले 10 दिवस असतील त्या 10 दिवसांमध्ये अशी कधी वेळ आली की अरे हे खूप वेगळं आहे किंवा गोंधळाचं आहे किंवा आता ह्याचं कसं सिस्टीम लावायची हे कळलं नाही असं कधी झालं? आणि जर झालं तर त्यावेळेला तुम्ही काय केलं? असं खरं तर नाही करायला पाहिजे असं कारण आम्ही शिकलेलंच आहे पूर्वी. ओके, हे सगळं आम्ही शिकलेलंच आहोत. ते फक्त आम्हाला सिस्टमॅटिक वेने मांडायचे, सिस्टमॅटिक वेने लक्षात ठेवायचे. पूर्वी आम्हाला 3 तासात एका विषयासाठी जर आता फ्लुइड मेकॅनिक्स विषय घेतला तर फ्लुइड मेकॅनिक्ससाठी आम्हाला 3 तासाचा 100 मार्काचा पेपर होता. पण आता आम्हाला तेच फ्लुइड मेकॅनिक्स ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात किंवा थोडक्यात कमीत कमी वेळामध्ये करायचंय. त्यामुळे फ्लुइड मेकॅनिक्सचा मला 3 तासाचा पेपर डोळ्यासमोर ठेवायचा नाहीये तर ते कमी वेळात मला कसं बसवायचं आणि त्यातलं मला महत्वाचं काय घ्यायचंय हे थोडंसं नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे. तुमचा आवडीचा विषय कोणता होता? माझा खरं तर डान्स आणि हायड्रॉलिक्स असा विषय माझ्या आवडीचा होता. डान्स हा विषय मला पहिल्यापासून म्हणजे पाण्याची मला आवड पहिल्यापासूनच आहे. हायड्रॉलिक्स फ्लुइड मेकॅनिक्स हा विषय पण मला आवडीचा होता आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यात पटापटा सगळं यायला लागलं असेल पुढेही पोस्टिंग त्याच्यामुळे तुम्ही तशीच झाली. एमपीएससीचे रिलेटेड प्रश्न विचारतो. ज्या वेळेला एमपीएससीची परीक्षेची तारीख डिक्लेअर होते त्याच्या आधीचे जे 15 दिवस असतात ते प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप क्रुशल असतात. याचं कारण त्या काळात ती रिव्हिजन करण्याची पद्धत प्रत्येकाने डेव्हलप केलेली असते. पण तुम्हाला काय वाटतं की काय गोष्टी या प्रत्येकानं केल्याच पाहिजे? म्हणजे अभ्यासाचा प्रकार कदाचित व्हेरी होईल, ट्रिक्स बदलतील, पण या अशा काही गोष्टी की ज्या प्रत्येकाकडनं झाल्याच पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बरेचसे आमचे जे आहेत फॉर्म्युलेज तर ते फॉर्म्युले तुमचे बाहेर हट पाहिजे. ते तुम्ही तुमच्या रूम मध्ये कुठे चिकटवणं असेल किंवा काय म्हणजे ते फॉर्म्युले तुमचे पाहिजेच की जे तुम्ही लास्ट रिव्हिजनच्या वेळी ठेवायलाच नाही पाहिजे. हे फॉर्म्युले असतील तर अशा प्रकारचे सम असतील तर मला ते जमतीलच. असे जे ठराविक गोष्टी आहेत की ज्या कुठेही 4 वर्षात चांगल्या पद्धतीने इंजिनिअरिंग केलेल्या मुलाला साधारणपणे आयडिया असतेच की आपल्याला ह्या गोष्टी आवश्यकच आहेत. तर ते फॉर्म्युलेज असतील किंवा बेसिक काही डेफिनेशन असतील की त्या आपण म्हणजे आपल्याला यायलाच पाहिजे की थोडक्यात तुमचा तो पाया आहे की जो तुमचा चांगला असेल तर तुम्हाला पुढच्या गोष्टी चांगल्या सोप्या पद्धतीने करता येईल. एखादा विषय कोणता अवघड गेला मॅडम तुम्हाला कधी किंवा थोडासा जास्त त्रास झाला भाऊ त्याच्याबद्दल किंवा अरे हे कसं क्रॅक करायचं असं झालं कधी?
स्ट्रक्चर्सचं मला खरं म्हणजे आता आरसीसी कन्सल्टंट खूप आहेत सध्या, बरेच लोक त्यात करिअर करतात, पण मला स्ट्रक्चर्स विषय एवढा नाही आवडायचा. पण ते करावं लागलं म्हणून केलं. पण म्हणजे खरं तर स्ट्रक्चर चांगलं असणं ही चांगली गोष्ट आहे, कारण कुठल्याही याच्यासाठी तो बेसिक क्रायटेरिया आहे, आरसीसी चांगलंच पाहिजे. पण म्हणजे अगदीच म्हणजे खूप आवडीने मी केलं असं नाही ते, पण केलं. इट्स अ पार्ट ऑफ सिस्टीम, त्याच्यामुळे तुम्हाला ते करावं लागेल. एमपीएससी ज्या वेळेला तुम्ही झालात, म्हणजे तुमचा निकाल लागला, घरच्यांचं काय रिॲक्शन होती त्यावेळेला की एमपीएससी आमची मुलगी पास झाली? काय काय वाटलं त्यांना? माझ्या घरच्यांना तर खूपच आनंद झाला होता जेव्हा मी एमपीएससी क्लिअर झाले तेव्हा. कारण म्हणजे आमच्या म्हणजे गावातली तर मी पहिली सिव्हिल इंजिनियर मुलगी होते, म्हणजे माझं जिथलं शिक्षण झालं तिथली, आणि शिवाय माझं जे बेसिक गाव मुळगाव आहे पाचघर म्हणून जुन्नर तालुक्यात, तर त्या दोन्ही ठिकाणातून पहिली इंजिनियर झालेली मुलगी म्हणून मी होते. आणि त्यात लोकसेवा आयोगात सिलेक्ट झालं म्हणून माझे आई वडील खूप खुश होते, त्यांना खूप आनंद झाला होता. सरकारी अधिकारी झाली बाबा आपली मुलगी, त्या गावाला सुद्धा तो त्या काळी अभिमान वाटला असेल निश्चित. शाळा, नंतर बी, नंतर एमपीएससी, आणि त्यानंतर अधिकारी होण्याची तयारी, या सगळ्या काळामध्ये त्यावेळेला सुद्धा इंटरव्ह्यू नावाचा एक प्रकार असतो जो आजही आहे. आता या वेळेला कदाचित त्याचं स्वरूप बदलेल. त्या इंटरव्ह्यूची तयारी तुम्ही कशी केली होती? कारण तुमचं बॅकग्राऊंड पाहता तुम्ही गावाकडे आलेलं, पण इंजिनिअरिंगमुळे किंवा या सगळ्यामुळे तुम्ही बऱ्यापैकी तयार झाला होता. त्या इंटरव्ह्यूच्या काही आठवणी आहेत का? इंटरव्ह्यूचं म्हणजे दोन वेळी आपण इंटरव्ह्यूची तयारी करतो. एक म्हणजे टेक्निकल नॉलेज तुम्हाला असेल, म्हणजे आता इंजिनिअरिंग एमपीएससी जर आपण विचार करत असतो तर तुम्हाला 4 वर्षात मिळालेले नॉलेज आणि त्यातले बेसिक कन्सेप्ट, तर हा एक भाग. आणि दुसरं म्हणजे तुमचं असणारं जनरल नॉलेज. म्हणजे तुम्ही आपण जसं म्हणतो जनरल नॉलेज काही असं 2-4 दिवस पेपर वाचले, मासिकं वाचली असं काही वाटत नाही. ते तुम्ही कान आणि डोळे तुमचे उघडेच ठेवायला पाहिजे. म्हणजे तुम्ही आजूबाजूला काय चाललंय, तुमचे लेटेस्ट टेक्नॉलॉजीज कुठले येत आहेत किंवा करंट अफेअर्स काय चालू आहे, तर त्याच्याकडे तुमचं लक्ष पाहिजे पहिली गोष्ट. आता टेक्निकल नॉलेजचा मला उपयोग असा झाला की विद्यार्थी म्हणून शिकणं आणि शिक्षक म्हणून शिकवणं यात खूपच फरक आहे. आणि मी लेक्चरशिप केल्यामुळे मी नुकतीच बी झालेली मुलगी आणि माझ्यासमोर डिप्लोमाचे पूर्ण 60 मुलांचा वर्ग, त्यामुळे पुढून येणाऱ्या प्रश्नांच्या दृष्टीने मला इतकं अपडेट राहावं लागलं. आणि ते 3 वर्षात मी टेक्निकली अजून साऊंड झाले मुलांना शिकवल्यामुळे. अर्थात आपल्याला पण आपलं नॉलेज पुन्हा एकदा अपडेट झालं. ती एक गोष्ट, त्यामुळे मला टेक्निकल इंटरव्ह्यूची तर बिलकुलच काळजी नव्हती. आणि दुसरं जनरल नॉलेजचा विषय म्हणाल तर मला इरिगेशनचे, मला ते नंतर माहिती झालं की इरिगेशनचे सेक्रेटरी वगैरे आमच्या इंटरव्ह्यूच्या पॅनलमध्ये होते, तर त्यामुळे त्यांनी मला कुकडी प्रोजेक्ट आहे माझ्या तालुक्यामधून, मी जिथून बिलॉंग करते जुन्नर तालुका, तर तिथे कुकडी प्रोजेक्टचे 5 डॅम्स आहेत. तर त्यांनी मला असा प्रश्न विचारला होता की तुला ह्या 5 डॅम्स बद्दल काही माहिती आहे? तर लकीली म्हणजे डान्स हा विषय माझा आवडीचा असल्यामुळे मला ते डान्स मी सगळे बघितले होते, मला त्याचे डिटेल्स बऱ्यापैकी माहिती होते. कुठला ग्रॅव्हिटी डॅम आहे, कुठला अदर डॅम आहे, कुठला फिडर डॅम आहे, ही सगळी माहिती मला त्यातली आवड असल्यामुळे होती. त्यानंतर आमच्या इथे खोडदचा जीएमआरटी म्हणून प्रोजेक्ट आहे, जायंट मीटर रेडिओ टेलिस्कोप, हा जागतिक दर्जाचा मोठा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्ट बद्दल मला त्यांनी माहिती विचारली. शिवजन्मभूमीतली असल्यामुळे शिवाजी महाराजांचे मॅनेजमेंट, आता तुम्ही मॅनेजर होणार आहात तर ऍज अ मॅनेजमेंट तुम्ही त्यांच्या काय क्वालिटीज घेतात, असे त्यांनी जे प्रश्न विचारले आणि जे माझे खूप जिव्हाळ्याचे होते, मला माहितीतले होते आणि मला म्हणजे ते खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करता आले. या 2 गोष्टींबरोबरच आता एका खूप महत्वाच्या गोष्टीला प्राधान्य मिळतं इंटरव्ह्यूज मध्ये, ते म्हणजे हार्ड स्किल्स बरोबरीनच येणारी सॉफ्ट स्किल्स. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे की त्याची डेव्हलपमेंट करणं आज किती आवश्यक बनलंय असं तुम्हाला वाटतं? नक्कीच गरजेचं आहे. याचं कारण आता दिवसेंदिवस आपल्याला, आपण जसं कम्प्युटरायझेशन कडे चालू आहे, तर आता आमचे सगळेच गोष्टी आहेत, म्हणजे इनवर्ड आउटवर्ड पासून आमच्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा आता कम्प्युटरायझेशन सुरू झालंय. किंवा पूर्वी आमचे लोक जे डिझाईन मॅन्युअली करायचे, तर ते आता त्याच्यासाठी जे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत, वॉटर जेम्स आहे, सिवर जेम्स आहे, म्हणजे वॉटर सप्लाय स्कीम डिझाईन करण्यासाठीची किंवा ड्रेनेज स्कीम डिझाईन करण्यासाठीची सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत. तर या सॉफ्टवेअरचा उपयोग निश्चित होतो, ज्याच्यामुळे आपला टाइम सेव्ह होतो. कारण आता बरेचसे प्रोजेक्ट आहेत आपले, फक्त ते सॉफ्टवेअरचं नॉलेज आणि तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती असणं, म्हणजे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती असतील मॅन्युअली, तरच तुम्ही ते सॉफ्टवेअर मधल्या चुका शोधू शकता. म्हणजे फक्त सॉफ्टवेअर ऑपरेट करणं इतपत नॉलेज तुम्हाला नसावं, की तुम्हाला बेसिक नॉलेज पण असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला त्याचं थोडंसं कॉम्बिनेशन करता. या सगळ्याच्याच बरोबरीनं मॅडम आज काही गोष्टींना अजून पण असं महत्व आलेलं आहे, ते म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे इंटरव्ह्यूला जाताना, किंवा तुमचं कम्युनिकेशन स्किल कसं आहे, तुमची लिसनिंग स्किल्स कशा आहेत,
याबद्दल तुमचं काय मत आहे एक अधिकारी म्हणून? याच्याबद्दल मला असं वाटतं की आम्ही सुरुवातीला जेव्हा जॉईन होतो या सर्व्हिसेसमध्ये, तर इंजिनिअरिंग नॉलेज तुम्हाला तुमच्या फील्डचं चांगलं असणं आवश्यकच आहे. त्यासाठी तुम्ही आवश्यक फील्ड व्हिजिट करायला पाहिजे, कारण प्रत्येक साईट ही वेगळी असते. प्रत्येक साईटमधनं काही आम्हाला चांगले लर्निंग्स पण असतात आणि प्रत्येक साईट ही युनिक असते. म्हणजे अगदी त्या ठिकाणी आम्हाला एखादा वॉटर ट्रीटमेंट प्लांट करायचा असेल किंवा एखादी पाण्याची टाकी करायची असेल, तर तिथे लागणारा स्ट्राटा, म्हणजे ती ब्लॅक कॉटन सॉइल आहे की हार्ड स्ट्राटा आहे, तर यानुसार तुम्हाला कुठल्या टाईपचे तुम्ही फाउंडेशन घेणार इथपासून विचार सुरू होतो. आता सध्या जागा कमी उपलब्ध होतात शहरामध्ये, तर मग ह्या कमी जागेत हा प्लांट बसवायचा असेल तर कुठली टेक्नॉलॉजी करायला लागेल. मग आता ही ग्रामपंचायत थोडी इकॉनॉमिकली एवढी स्ट्रॉंग लोक नाहीये, तर ती खूप मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी भरू शकणार नाही. मग तुम्ही कुठल्या टाईपचा पंप घ्यायला पाहिजे त्यांना समजावून सांगणं आणि त्या पद्धतीने ती टेक्नॉलॉजी तिथे त्या टाईपचा पंप बसवणं. तर ह्यासाठी तुम्हाला टेक्निकल नॉलेज तर हवंच, पण याबरोबर तुम्हाला सरपंच म्हणजे ग्रामपंचायतचे सरपंच ते मंत्री महोदय यापर्यंत सगळ्या पॉलिटिकल लोकांना तुम्हाला बरोबर काम करायचं आहे. त्यामुळे त्यांच्या लोकांसाठी आपण काय करावं या ज्या अपेक्षा आहेत ते समजून घेऊन ते आपल्या नियमांमध्ये टेक्निकल भाषेत बसून त्यातनं रिझल्ट ओरिएंटेड काम करणं हे महत्वाचं आहे. असं हे स्किल मला वाटतं प्रत्येक अधिकाऱ्याकडे असलं पाहिजे. टेक्निकल नॉलेज बरोबर हे स्किल असणं सध्या या सगळ्या गोष्टींची गरज आवश्यकता आहे. तुमची एमपीएससीची परीक्षा झाली, इंटरव्ह्यू झाला, तुमचं पहिलं पोस्टिंग कुठं झालं आणि तो अनुभव तुमचा कसा होता? पहिल्यांदा अधिकारी म्हणून खुर्चीवर बसल्यानंतर कसं वाटलं? माझं पोस्टिंग पहिल्यांदा पुण्यात माझा बिल्डिंगला एक आमची डिव्हिजन आहे, तिथे उपकार्यकारी अभियंता या पदावर पोस्टिंग झालं. आणि मी स्वतःला खूप फॉर्च्युनेट समजते की मला त्यावेळी माझे जे कार्यकारी अभियंता होता इनामदार साहेब म्हणून, तर अतिशय चांगले कार्यकारी अभियंता होते. त्यांनी मला इतकं प्रचंड नॉलेज दिलं त्या पिरियडमध्ये की म्हणजे मी म्हणेल मला ते फादरली होते. म्हणजे मला ते प्रत्येक साईटवर, जरी मी उपकार्यकारी अभियंता होते, तर प्रत्येक साईटवर त्यांनी घेऊन गेले. कुठल्याही उंचात म्हणजे आमचं पाण्याच्या टाक्या 20 मीटर 25 मीटर उंच असतात आणि त्या स्लॅब चेक करण्यासाठी साहेबांनी आमची त्याच पिरियडला भीती घालवली. 25 मीटर फुल वादळात आम्ही त्या स्टील चेक केलं आणि साहेबांनी माझी त्याच वेळी ती उंचीवर चढायची भीती घालवली. आणि साहेबांनी मला खूप चांगलं त्या पिरियडला ट्रेनिंग दिलं. आणि त्यांचं अजून एक आवर्जून मला सांगायची गोष्ट वाटते की त्यांनी आम्हाला त्या पिरियडला शिकवलं की कुठली गोष्ट पेंडिंग ठेवायची नाही टेबलवर. म्हणजे डिसिजन मेकर, तुम्ही गुड डिसिजन मेकर असेल पाहिजे. प्रत्येक डिसिजन तुमचा बरोबर होईलच असं नाही, पण तुम्ही या पोस्टवर बसला तर तुम्हाला डिसिजन घेता आलं पाहिजे. त्यामुळे संध्याकाळी जाताना तुमची फाईलवर थप्पी साचली, झिरो पेंडन्सी. आणि ही साहेबांची सवय मला शिकवली, ती मी आधी अंमलात आणते आणि त्याचा मला खूप फायदा होतो. त्यामुळे मी डिसिजन कुठले तो बऱ्यावर होईल, चूक होईल, कारण प्रत्येक माणूस 100% बरोबर नसतो. त्यामुळे कधी एखादा डिसिजन आपल्या चुकीचाही होऊ शकतो, पण तो आपल्याला फेस करता आला पाहिजे आणि तेवढी आपल्यात धमक पाहिजे की ते आपण परत त्याच्यासाठी सोल्युशन काढू शकतो. त्याच्यानंतर उपकार्यकारी अभियंत्यानंतर ज्या वेळेला तुमचं पुढचं प्रमोशनल पोस्टिंग झालं ते कुठं झालं आणि मग तो कसा अनुभव होता? कारण या एक एक पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यांवर आपल्याला गप्पा मारत पुढे जायचं. त्यानंतरचा तर माझा प्रवास खूपच म्हणजे काय म्हणता येईल की खूपच समाधान मला त्या पिरियडला मिळालं. याचं कारण मला पोस्टिंग जी मिळाली तर जुन्नर आणि आंबेगाव तालुका की जिथे मी आहे प्रॉपर, तिथे मला डेप्युटी इंजिनियर म्हणून पोस्टिंग मिळाली. आणि सगळ्यात पहिलं काम मी जे केलं तर एक आदिवासी धावशी म्हणून एक आदिवासी वाडी आहे माझ्याच गावाची, ती वाडी आहे छोटीशी. तर ती वाडी अशी आहे की त्यांचा बऱ्याच वर्षापासून पेंडिंग होता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. तर खोल दरीत त्या महिला उतरून जायच्या आणि डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन तो पूर्ण डोंगर चढून वरती यायच्या. तर मी सुरुवातीच्याच पिरियडमध्ये त्या लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडू शकले आणि मला त्याचं खूप म्हणजे खूप समाधान वाटलं. त्यामुळे माझी कामाची सुरुवातच या पद्धतीने झाली, तर मला त्याचं खूप समाधान वाटलं. त्या पिरियडमध्ये मी भीमाशंकर असेल, अवसरी पॉलिटेक्निक कॉलेज असेल, त्यानंतर येणेरे प्रादेशिक, उत्तर प्रादेशिक या योजनांचं मेंटेनन्स, अशी कामं मी त्या पिरियडला केली. असं काही काम तुम्हाला करता आलं की जे कदाचित कोणाला सुचलं नसतं किंवा जमलं नसतं म्हणा, पण ते तुमच्याकडनं झालं, असं काही काम तुमचं गेल्या काही वर्षांमध्ये झालंय असं वाटतं तुम्हाला? म्हणजे अशी खरं तर खूप उदाहरण आहेत. म्हणजे मी सुचवलं म्हणजे असं नाही म्हणणार मी, कारण ह्यांचं टीमवर्क असते शेवटी. माझ्या पहिल्या पोस्टिंग नंतर पुढची पोस्टिंग मला पनवेलला मिळाली. प्रमोशन वरती जेव्हा मी पनवेलला गेले तेव्हा पनवेल, नंतर सिडको, नंतर जवाहरलाल नेहरू पोर्ट ह्यासाठीचा पाणी पुरवठा, धावाशिवा हे वॉटर वर्क्स, माथेरान वॉटर वर्क्स, ही मोठी वॉटर वर्क्सचा मेंटेनन्स माझ्याकडे तेव्हा होता. तर त्या पिरियडला पण मला काम करायला खूप वेगळा अनुभव मिळाला. त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी डिव्हिजन म्हणून मी जेव्हा काम केलं तेव्हा प्रत्येक ठिकाणच्या अडचणी वेगळ्या होत्या. म्हणजे
आम्हाला माझ्याकडे सोलापूरचा सिव्हिल स्टेटमेंट प्लांटचं काम होतं, कोल्हापूर वॉटर सप्लाय, त्यानंतर फलटण असेल, बारामती, इंदापूर, डहाणू, सांगोला, करमाळा, कुर्डुवाडी, बार्शी, अशा नंबर ऑफ प्रोजेक्ट वरती मी काम केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणचा अनुभव खूप वेगळा आहे, खूप वेगळा आहे. तर असंच काम करत असताना मध्ये मला अधीक्षक अभियंता म्हणून ऍडिशनल चार्ज पण मी सांभाळत होते. त्यावेळी PMRDA चे जे प्रोजेक्ट्स आहेत तर त्यासाठी एक कमिटी आहे की ज्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सिटी इंजिनियर, आमचे महाराष्ट्र जल प्राधिकरणाचे SE आणि PMRDA ची टीम, अशी एक कन्सल्टिंग टीम आहे आणि कुठलेही प्रोजेक्ट त्या टीम समोर डिस्कस होतात. तर म्हणजे मला इंडिपेंडेंटली असं नाही म्हणता येणार, पण मला माझं मत तिथे मांडता आलं किंवा PCMCचे सिटी इंजिनियर देता आलं किंवा PCMCचे सिटी इंजिनियर कडनं मला काही अनुभव चांगला मिळाला. तर या अशा काही कामं, सगळीकडची कामं करत असताना सगळी काम स्मूथली चालतात असं होत नाही. कुठेतरी काहीतरी फेल्युअर्स असतात, कुठे कोर्ट मॅटर्स असतात, इश्यूज असतात. तर सोलापूरने आम्हाला थोडासा ह्या प्रोजेक्ट करताना प्रचंड अडचणी आल्या, त्या आम्ही टीमने सगळ्यांनी मिळून काही सॉल्व्ह केल्या. त्यानंतरच्या कालावधीमध्ये आता रिसेंटली आमच्याकडे असं एक इन्सिडेंट झालं की एका डोंगराच्या पायथ्याशी आमची एक मोठी टाकी असते, 5 लाख लिटरची बैठी टाकी होती. आणि ड्युरिंग एक्झिक्युशन आता आपण मागच्या पूर्ण वर्षभरात बघितलं की अवकाळी पाऊस येणं वगैरे अशा प्रकार खूप झाले. आणि आमचं अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे साईडचा जो पोर्शन आहे एक्सकॅव्हेशनसाठी केलेला त्या 5 लाख लिटरच्या टाकीच्या बाजूचा, तर तो आम्ही पाण्याने म्हणजे मटेरियलने रिफिल केलं नव्हतं. तर तिथे पाणी आलं आणि अशा वेळी सेल्फ वेट खूप असणं गरजेचं होतं. ती पाण्याची टाकी आम्ही पूर्ण भरून ठेवणं गरजेचं होतं. तर ते पावसाचा पिरियड नव्हता, त्यामुळे अचानक खूप पाऊस येईल अशी अपेक्षा नव्हती. तर खूप मोठा पाण्याचा लोंढा आला आणि पाण्याचं आपण म्हणतो पाण्यात इतकी शक्ती असते की ती पूर्ण 5 लाख लिटरची टाकी वरती आली. तर हा खूप म्हणजे काय म्हणते खूप वेगळाच अनुभव होता. आणि आम्हाला मी नुकताच चार्ज घेतला होता त्या डिव्हिजनचा, म्हणजे एक्झिक्युशन माझ्या पिरियडमध्ये झालं होतं, हार्डली 3 आठवडे झाले होते. पण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं एक मोठं चॅलेंज होतं. तर ते आम्ही काही आमचे सिनियर लोकांची कन्सल्ट करून, काही डिझायनरचं ओपिनियन घेऊन, आम्ही साईट व्हिजिट करून आम्हाला जे काही ऍप्लिकेशन करता येतील आणि जे काही प्रामाणिक प्रयत्न करता येतील आम्ही सगळ्यांनी आमचं इंजिनिअरिंग नॉलेज वापरून आणि हे वापरून, तर तो आम्ही ती सिच्युएशन आम्ही टॅकल केली आणि सक्सेसफुली आम्ही परत रिप्लांट केलं, ते रिप्लांट करू शकलो आम्ही. त्याच्यानंतर सांगली कोल्हापूरला जेव्हा फ्लड झाले त्यावेळी माझ्याकडे 7 महिन्यांसाठी SE सुपरिटेंडिंग इंजिनियर सांगली हा चार्ज होता. तर तो देखील माझ्याकडे एकतर ऍडिशनल चार्ज होता आणि त्याच पिरियडला ही परिस्थिती उद्भवली होती. तर त्यावेळी सुद्धा सांगली जिल्ह्यातल्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या जवळपास म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच पाणी पुरवठा योजना ह्या डिस्टर्ब झाल्या होत्या. कारण आमची गणितं युजली अशी असतात की हाय फ्लड लेवल जे आहेत, जास्तीत जास्त पुराचं पाणी ज्या लेवलपर्यंत येईल त्याच्यापेक्षा आम्ही पंपाची फ्लोर लेवल थोडी वरती ठेवतो की जेणेकरून जास्तीत जास्त पाणी आलं तरी फ्लोरला प्रॉब्लेम येणार, पंपांना काही अडचण होऊ नये. पण त्यावेळी आपल्या सगळ्यांना कल्पना की सगळीच गणितं कोलमडली होती. त्यामुळे ऑलमोस्ट सगळ्या पंप हाऊसमध्ये पाणी होतं, पंप बिघडले होते, काही ठिकाणी अप्रोच बंद वाहून गेले होते, म्हणजे पंप हाऊसकडे जाता येत नव्हतं, पाण्याच्या म्हणजे इलेक्ट्रिसिटीच्या केबल वाहून गेल्या होत्या. त्यामुळे या सगळ्या दोन्ही जिल्ह्यातल्या पाणीपुरवठा योजना पूर्ववत करणं आणि तिथली प्रत्येक ठिकाणची सिच्युएशन वेगळी होती. म्हणजे आमच्या जलसेवक वगैरे चिखला एवढ्यातनं जाणं, म्हणजे हे इथे इंजिनिअरिंग पूर्ण बाजूला ठेवून त्यामध्ये रिस्क घेणं, त्यांना आम्ही मोटिवेट करणं आणि प्रत्येक साईडला वेगळा प्रॉब्लेम होता. तर तो जसं जसं येईल तसं तसं सॉर्ट आउट करत जाणं, ट्रायल अँड एरर घेणं. कोल्हापूर सारख्या ठिकाणी तर मुंबई महानगरपालिकेची टीम सुद्धा सपोर्टिंग मदतीला आली होती. त्यांची इंजिनिअरिंग टीम, आमची इंजिनिअरिंग टीम डिस्कशन्स करून आम्ही असं चाललं होतं, काम चालू होतं. हा प्रश्न मी तुम्हाला विचारण्याचं कारणच हे होतं, कारण तुम्हाला आजवर तुमच्या या कामामध्ये अनेक लोकांनी तुमचं कौतुक केलंय, तुम्हाला बरेचसे अवॉर्ड्सही मिळालेले आहेत. बऱ्याचदा उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील यांच्या हस्ते पण तुमचा गौरव झाला. तर तो का झाला, तर त्याच्या मागे मला वाटतं ही सगळी कारणं आहेत असं म्हणायला हरकत नाही. याच्या मागे मला असं सांगायचं की बारामतीसाठी आम्ही 355 ml चा बॅलन्सिंग टँक बांधला. बॅलन्सिंग टँक आम्ही युजली याच्यासाठी बांधतो की जिथे जवळपास धरण नाहीये, जवळपास नदी जात नाहीये आणि तसं बारामतीला तशी परिस्थिती आहे की जवळचा कुठला कॅनल, म्हणजे मग त्या केसमध्ये आम्ही काय करतो, कॅनलवरून बॅलन्सिंग टँक बांधतो. आणि त्या 355 ml बॅलन्सिंग टँकचं जे काम झालं ते इतकं उत्कृष्ट वॉटर टाईट झालं की स्वतः तुम्ही म्हणालात तसं डेप्युटी सीएम साहेबांनी पूर्ण बॅलन्सिंग टँक, त्यांची कामाची पद्धत कदाचित तुम्ही कोणी काम केलं असेल तर माहित असेल की अतिशय म्हणजे बारकावे असतात आणि ते उत्कृष्ट काम झाल्याबद्दल त्यांच्या हस्ते आमचा सत्कार झाला. त्यामुळे मला त्याचा निश्चितच जास्त आनंद मिळाला. आज तुम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून कार्यरत आहात आणि तुमच्या हाताखाली जवळपास 9 जिल्हे आहेत.
काय एवढं मोठं तुमच्यावर विश्वास टाकण्याचं कारण काय तुमच्या विभागाचं असं तुम्हाला वाटतं? ऍक्च्युली आता सध्या माझ्याकडे 9 जिल्हे नाहीत, पण मी 4 वर्षाचा कालावधी असं होतं की जेव्हा माझ्याकडे 9 जिल्ह्यांचा कार्यभार होता त्यावेळी राधेश्याम मोकुलकर साहेब आमचे मेंबर सेक्रेटरी होते आणि त्यांची अशी धारणा होती की आपण काहीतरी वेगळं करूया डिपार्टमेंटमध्ये. म्हणून त्यांनी आमच्या डिपार्टमेंटची 3 भागात विभागणी केली. प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी डिव्हिजन, वॉटर मॅनेजमेंट डिव्हिजन, एमएनआर डिव्हिजन आणि रूरल अँड अर्बन डिव्हिजन. तर त्यांचं असं म्हणणं होतं की त्यावेळी फोकस्ड प्रयत्न व्हायला पाहिजेत. नगरपालिकांची कामं आपण कन्सल्टंट म्हणून जर करतोय तर प्रायव्हेट कन्सल्टंट कशा पद्धतीने करेल की फास्ट डिसिजन होतील, प्रॉपर चॅनल मधनं डिसिजन घ्यायला कधी कधी आमच्या ह्या सिस्टीम थोडासा वेळ लागू शकतो. म्हणून साहेबांचं असं मत होतं की त्या केसमध्ये आमची सुप्रिटेंडिंग इंजिनियर ही पोस्ट साहेबांनी कमी केली होती, ई नंतर डायरेक्ट रिपोर्टिंग टू सी. आणि त्यांनी फक्त फोकस्ड हे कॉर्पोरेशनचे प्रोजेक्ट जे मोठाले आहेत ते बघायचे. आणि त्यावेळी साहेबांना असं वाटलं की मी करू शकेल आणि त्यांनी माझ्याकडे पुणे रिजन आणि ठाणे रिजन असे दोन्ही जिल्ह्यांचे सगळ्या नगरपालिकांचे जे प्रोजेक्ट आमच्याकडे एक्झिक्युशनसाठी होते ती जबाबदारी साहेबांनी माझ्याकडे त्यावेळी दिली. निश्चित. आज तुम्ही मॅडम एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पदावर आहात. आज तुमच्या अंडर कोणते कोणते प्रोजेक्ट चाललेले आहेत आणि ते कशा पद्धतीनं तुम्ही रन करता सगळं काम? सध्या माझ्याकडे पुणे जिल्ह्यातली निम्मे तालुक्यांचे सध्या प्रोजेक्ट चालू आहेत. तर त्याच्यामध्ये मेजरली सध्या माझ्याकडे नगरपालिका असतील तर तळेगाव, राजगुरुनगर, लोणावळा या नगर परिषदा, राजगुरुनगर, भोर या नगर परिषदांचे वॉटर सप्लाय आणि ड्रेनेजचे प्रोजेक्ट आमच्याकडे सध्या आहेत. आणि रुरल भागामध्ये असेल तर भीमाशंकर, मनसर, नारायणगाव या योजना माझ्याकडे सध्या. पुण्याचं म्हणाल तर फुरसुंगी, मांजरी या हे वॉटर सप्लाय प्रोजेक्ट माझ्याकडे सध्या ऑनगोईंग आहे. यापूर्वी माझ्याकडे साताऱ्याचा ऍडिशनल चार्ज असताना मी महाबळेश्वर, सातारा, पाचगणी हे माझं मेंटेनन्स माझ्याकडे पूर्वी होता. त्यानंतर काही कालावधीसाठी माझ्याकडे जिल्हा परिषदचा ऍडिशनल चार्ज होता. त्या पिरियडमध्ये पण खूप वेगवेगळ्या प्रकारचा मला अनुभव मिळाला, ज्याच्यामध्ये जलयुक्त शिवारची आम्ही काही कामं जिल्हा परिषदेमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची कामं मला करता आली. आणि माझ्या भागासाठी सुद्धा मला त्यावेळी खूप चांगले चांगले प्रोजेक्ट मला राबवतात जिल्हा परिषदेच्या ऍडिशनल चार्जच्या माझ्या कालावधीमध्ये. एक प्रश्न खरं तर आपला सुरुवातीला राहिला जो मी आता विचारतो. तुम्ही इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर एमपीएससी झाल्यानंतर तुम्हाला 2-3 ऑप्शन्स असतात, पण तुम्ही स्पेसिफिकली पिण्याचं पाणी आणि मलनिस्सारण हा जो प्रकार असतो यामध्येच जाण्याचं ठरवलं. याच्यामागचं काही खास कारण होतं तर तुम्हाला आवडायचं सुरुवातीपासून या क्षेत्रात काम करायला? खरं तर आता म्हणजे एमपीएससी सिलेक्ट झाल्यानंतर आता आपण इंजिनिअरिंग एमपीएससीचे सगळे मुलं आहोत तर आपल्याला कदाचित कल्पना असेल की आपल्याला तेव्हा प्रेफरन्स द्यायचा असतो. पीडब्ल्यूडी, इरिगेशन आणि महाराष्ट्र जल प्राधिकरण आपल्या मार्कनुसार, आपल्या रँकिंगनुसार. तर माझं थोडंसं मी सुरुवातीला जसं सांगितलं तसं ग्रामीण भागातलं माझं बॅकग्राऊंड आहे. आणि लहानपणी ग्रामीण भागातल्या महिलांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी जो काही त्रास सहन करावा लागतो किंवा मी स्वतः तो अनुभवलेला आहे किंवा जवळून बघितलेला आहे. आणि त्यामुळे मी पहिला प्रेफरन्स हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हा दिला. आणि त्या मला जी इच्छा होती या क्षेत्रात काम करण्याची तर ती संधी मला या निमित्ताने मिळाली आणि आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट. म्हणजे तुम्ही आज ज्या वेळेला एखादा प्रोजेक्ट पूर्ण करत असाल त्यावेळेला तुमच्या मनात ते एक समाधान असेल की माझ्यामुळे आज काही माझ्या भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरला असं म्हणता येईल ना? म्हणजे हे सगळे प्रोजेक्ट मी आता जे नावं सांगितली सगळे नावं मला खरं घेता आली नाही. इतक्या ठिकाणी आमचे प्रोजेक्ट झालेले आहेत. पण हे आमचं टीमवर्क असतं नेहमी. म्हणजे तिथे मी अधिकारी म्हणून आता सांगलीचा मगाशी मी अनुभव सांगितला किंवा इतर ठिकाणचा. तर अधीक्षक अभियंता म्हणून माझा ऍक्च्युली साईडवर रोल तसा कमी असतो, पण सगळं टीमवर्क असतं हे. त्यामुळे हे सगळं टीमचा सक्सेस आहे. पण खऱ्या अर्थाने सांगते की हे योजना पूर्ण केल्यानंतर त्या भागातील लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यात जे समाधान आहे ना ते खूप अवर्णनीय आहे. आणि आय एम व्हेरी व्हेरी हॅपी फॉर दॅट की मला जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणाल तर 101% मला जॉब सॅटिस्फॅक्शन आहे. आणि मला म्हणजे मी देवाचे आभारी मानते की मला त्यांनी या क्षेत्रात म्हणजे अतिशय पुण्याचं काम आहे लोकांना पिण्याचं पाणी देणं, शुद्ध पिण्याचं पाणी देणं. आणि ह्या क्षेत्रात मला काम करायची संधी दिली त्याबद्दल मी देवाची अतिशय आभारी आहे. वा वा, नक्कीच. कारण तो आनंद तुमच्याकडे पाहिल्यानंतर जाणवतो पण की आपण ज्या क्षेत्रात आहोत. म्हणजे तुम्ही खरं म्हणलात तर सरकारी अधिकारीच वाटलं नाही सुरुवातीला ज्या वेळेला आपल्या गप्पा सुरू झाल्या त्याच्या आधी. हे जे तुमचं जॉब सॅटिस्फॅक्शन आहे यातूनच भविष्यात तुमच्या काय डोक्यात कल्पना आहेत? तुम्ही प्रमोशन तुमचं होईल, तुम्ही मोठ्या पदांवर जाल, पण तुम्हाला काय वाटतं की अशा प्रकारचं काहीतरी काम आपल्या हातून घडावं असं तुम्हाला वाटतं का? आणि ते काय आहे? आता खरं तर ह्यासाठी चांगली संधी एक उपलब्ध करून दिलेली आपल्या आता
माननीय मोदी साहेबांनी जो जलजीवन मिशन म्हणून हा प्रोग्राम सध्या आपण सगळेजण ऐकतो टीव्हीवरती, तर हर घर जल से नल ही त्यांची जी कन्सेप्ट आहे की आपण जरी आता सध्या बघतोय की अर्बनायझेशन होतंय, तर दिवसेंदिवस शहराकडे लोकांची संख्या वाढते, त्याप्रमाणे म्हणजे आपण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपलं वाढलं, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचं आपलं प्रमाणही वाढलं. म्हणजे लोक शहरात शिफ्ट झाली तर आपले जे निकष असतात आमचे की ग्रामीण भागात किती लिटरने पाणी द्यावं प्रत्येक माणसी, शहरी भागात किती, तर त्यामुळे आपल्याला पाण्याचं काय म्हणताय की कन्झम्पशन वाढलेलं आहे आता. तर पण सोर्स तर आपले तेच आहे, डॅम्स वगैरे जे आहेत, म्हणजे मेजर डॅम्स आपले, म्हणजे ही ऑनगोईंग प्रोसेस जरी असली तरी आहे ते पाणी कसं काळजीपूर्वक वापरणं ही आता खूप काळाची गरज आहे मला असं वाटतं. आणि जलजीवन मिशन मध्ये मोदी साहेबांचा हा जो प्रोग्राम आहे की आपण म्हणतो, पण काही अजून ग्रामीण भाग असा आहे की जिथे अजूनही पिण्याच्या पाण्याच्या, आता आपण युजली पश्चिम महाराष्ट्रात तशी इतकी वाईट परिस्थिती नाही, पण ओव्हरऑल महाराष्ट्र असं जर आपण डोळ्यासमोर घेतला तर बरीचशी खेडी अशी आहेत की ज्यांना अजून पिण्याचं पाणी नाहीये. तर आता मोदी साहेबांचा हा जो प्रोग्राम आहे जलजीवन मिशन, यातनं त्यांचा प्रोग्रामच असं आहे की प्रत्येक घराला इंडिव्हिज्युअल कनेक्शननी पाणी मिळायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही लेडीला, मी पूर्वी जसं म्हटलं लहानपणी जी अवस्था होती की तिला डोक्याला हंडा घेऊन बाहेर जावं लागू नये, हा मोदी साहेबांचा जो प्रोग्राम आहे, तर तो प्रोग्राम जर खरंच 100% सक्सेसफुल आम्ही सगळे मिळून करू शकलो तर तो एक खूप जास्त आनंदाचा विषय राहील आमच्यासाठी. आणि दुसरं म्हणजे की आपण आता हे पाण्याचा जास्त वापर झाला म्हणजे सांडपाणी जास्त प्रमाणात तयार होतं, आणि मग आता मोठा प्रॉब्लेम सध्या आमच्या पुढे हा आहे की हे जे आहेत नद्या प्रदूषित जे झाले, कारण मोठ्या मोठ्या नगरपालिकांना ड्रेनेजचे प्लांट्स नाही आहेत आणि त्यामुळे ते पाणी, ड्रेनेजचं पाणी नदीला मिक्स होतं आणि नद्या प्रदूषित होणं हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे सध्या. त्यामुळे ट्रीटमेंट करून पाणी नदीत सोडणं, ट्रीटमेंट म्हणजे आता इथून पुढे सॉलिड वेस्ट सिवेज ट्रीटमेंट जी प्रोसेस आहे याच्यासाठी खूप भर देणं, लोकांमध्ये तो अवेअरनेस येणं, त्यासाठी नगरपालिकांना मेंटेन होतील अशा कमी खर्चाच्या टेक्नॉलॉजीज डेव्हलप करणं, याच्यावरती आम्हाला काम करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही विचार करतोय. इव्हन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ही खूप मोठी सध्याची गरज आहे, सेग्रिगेशन होणं, त्याच्यावरती प्रोसेस होणं, तर हे आमच्या डिपार्टमेंट समोरचे पुढचे चॅलेंजेस आहेत आणि त्या दृष्टीने आमच्या डिपार्टमेंटचे प्रयत्न चालू. आज आपल्या या कार्यक्रमाचा एक महत्वाचा उद्देश असा असतो की ही जी सगळी या क्षेत्रात येऊ पाहणारी मुलं आहेत त्यांना या निमित्तानं आपल्या सगळ्यांचा जो प्रवास असतो आणि त्याचबरोबरीनं तुम्ही या सगळ्या काळात आजपर्यंत ज्या काही गोष्टी फॉलो केल्या त्या समजून देणं, या कार्यक्रमाच्या निमित्तानं, आपल्या या गप्पांच्या निमित्तानं ही जी सगळी मुलं आज या क्षेत्रात येऊ पाहत आहेत त्यांना तुम्ही काय ट्रिक्स सांगाल किंवा काय तुम्ही सल्ला द्याल या सगळ्यांना आज? मला असं वाटतं की प्रत्येकाने आपलं पहिले टार्गेट फिक्स करायला पाहिजे. तुम्ही तुमचा एक गोल सेट करायला पाहिजे की मला हे करायचंय. तो गोल सेट केल्यानंतर तुम्हाला त्यासाठी आवश्यक असणारं नॉलेज तुम्ही पहिले घ्या की मला ह्यासाठी परीक्षा कुठल्या आहेत, त्यासाठी मला काय मटेरियल रिक्वायर्ड आहे, कुठल्या नोट्स आवश्यक आहेत, कुठल्या क्लासेसचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे, ही माहिती घ्या. त्यानंतर तुमच्याकडे आता किती कालावधी उपलब्ध आहे त्यानुसार तुम्ही तुमचं अभ्यासाचं नियोजन करा. आणि अभ्यासाचं नियोजन करताना असं करा की प्रत्येकाला आपली कॅपॅसिटी माहिती असते, प्रत्येक मुलगा वेगळा असतो. म्हणजे तेवढाच तास अभ्यास करून एखाद्याला इतके मार्क्स मिळाले म्हणजे मला मिळतीलच असं नाही, पण आपण स्वतःच आपले योग्य शिक्षक असतो, कारण आपल्याला आपली कॅपॅसिटी माहिती असते, ती समजून घ्या. त्यानुसार आपल्या हातात एकच असतं की मला जी संधी मिळाली त्याचं मी 100% योगदान देईल. त्यामुळे डू युअर बेस्ट, म्हणजे तुमच्याकडे जो वेळ आहे त्याचा तुम्ही 100% प्रामाणिक चांगला उपयोग करा. मग तुम्ही क्वालिटी अभ्यास करा. तुमच्याकडे वेळ कमी आहे ना, तर तुम्ही 8 ते 10 तास अभ्यास करते तर तुम्ही फोकस्ड, फक्त पुस्तकं समोर आहेत आणि 8 आणि 10 तास आणि माझं मनात दुसरे काही विचार चालू आहेत त्याचा उपयोग नाही. तर तुमच्याकडे कमी वेळ आहे तर क्वालिटी स्टडी इम्पॉर्टंट आहे, की क्वालिटी स्टडी आणि म्हणजे जसं आपण म्हणतो तसं ट्रिक्स वापरायला पाहिजे की माझ्याकडे कमी वेळ आहे तर मी एक एक लेसन शांतपणे वाचत बसेल, तर त्यावेळी तुमच्याकडे सिस्टमॅटिक नियोजन पाहिजे की मला या लेसनसाठी मला एवढंच वेळ देणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही 100% प्रामाणिक प्रयत्न करणं हे जास्त महत्वाचं आहे. 100% प्रामाणिक प्रयत्न करा, जिद्दीने चिकाटीने जेवढे सगळे कष्ट शक्य आहेत तेवढे करा. आणि मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे ह्याच बरोबर एक पॉझिटिव्ह थिंकिंग आणि स्ट्रॉंग विल पॉवर या गोष्टी खूप आवश्यक आहे असं मला वाटतं, कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे. तुमच्याकडे स्ट्रॉंग विल पॉवर असेल ना तर तुम्ही अशक्य गोष्टी शक्य करू शकता आणि त्याच्यातूनही अगदी अपयश आलं तरी निराश होऊ नका. याचं कारण आपल्याला दुसऱ्या एकदा कुठल्या तरी फील्डसाठी आपण बनवलेलो असू असा विचार करून त्याच्यात परत कष्टाने कामाला लागा, कारण कष्ट करणारी कुठलीही व्यक्ती कुठल्याही फील्डमध्ये असेल तर ती सक्सेसफुलच होते याचा मला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे तुमचं कष्ट करण्याची तयारी पाहिजे फक्त, की तुम्हाला यश नक्कीच मिळतं असं म्हणायला यश तुम्हाला नक्कीच मिळेल. वा,
खूप खूप धन्यवाद मॅडम. तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीनं आज आमच्या या सगळ्यांना मार्गदर्शन केलं, आमच्याशी खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि या सगळ्या मुलांना नेमकं आपण काय करायला पाहिजे हेही तुम्ही सगळं या निमित्तानं सांगितलं. तुमचा हा फार रंजक प्रवास आम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं कळला. तुम्ही इथे आलात, आमच्यासोबत गप्पा मारल्या, त्याबद्दल इन्फिनिटी अकॅडमीच्या वतीनं आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो आणि पुढच्या काळात तुम्हाला वेगवेगळ्या पदोन्नती मिळून अधिकाधिक मोठ्या पदांवर तुम्ही जाऊ ही शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. प्रामाणिकपणे प्रयत्न करा, 100% त्यासाठी तुमचा वेळ द्या, नियोजन करा आणि यश तुम्हाला नक्कीच मिळतं. हा मंत्र आज आपल्याला या गप्पांमधून मिळाला. आज आपल्यासोबत होत्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आवटे मॅडम आणि त्यांनी आपला हा सगळा प्रवास सांगतानाच या क्षेत्रातला त्यांचा अनुभवही आपल्याशी अत्यंत मनमोकळेपणाने शेअर केला. अशाच काही अधिकाऱ्यांना आपण या कार्यक्रमात भेटत असतो. भेटूया पुढच्या नवीन भागात एका अशाच नवीन पाहुण्यासह. तोपर्यंत नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्ही आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि मिळवा परीक्षांचे अपडेट्स, मोफत स्टडी मटेरियल आणि व्हिडिओ लेक्चर्स. धन्यवाद.